गडबड जास्त आहे की काय आहे, म्हणजे लवकर लवकर कार्यक्रम आटपून लवकर लवकर आपल्याला घरी जायचं, जरा आपल्या शाखा प्रमुखांचं प्रॉब्लेम नको. तर आज आपल्याला आपले सभासद नवीन काजोळकर, म्हणजे ते एखाद वेळ तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आहे त्यामुळे परिचित असतीलच तुम्हाला, पण त्यांच्या दुसऱ्या बाजूविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणारे श्री सुनील करमळकर. तर थोडंसं त्यांच्याविषयीच सांगते मी की त्यांनी 40 वर्ष सर्व्हिस केली, ती सुद्धा कुठे, मुंबई मुख्य कार्यालयात, आणि तिथेच पूर्ण 40 वर्ष होते. ते ऐकून आश्चर्य वाटेल, काय वाजवत नव्हती त्यांच्यासाठी. तर तिथून ज्या ज्या काही स्पर्धा व्हायच्या, आणखीन सादरीकरण असायचं, त्याच्यात प्रत्येक आपल्या कलेत त्यांनी स्वतः भाग घेतलाय आणि एक कलाकार म्हणून ते स्वतः नामांकित आहेत. तर ते आता काजोळकरांशी गप्पा मारून त्यांची दुसरी बाजू आपल्याला नक्की समजावून देतील. या. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. SBI पेन्शनर्स कल्चरल असोसिएशन बोरिवली दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आपण जसे जमतो तसे आज आपण सगळे जमलेलो आहोत. मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मला एक आपल्या कमिटीचं, मॅनेजिंग कमिटीचा आभार मानायचं. म्हणजे एक नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी उपक्रम राबवणं हे त्यांच्या डोक्यात येऊन जे काही प्रोत्साहन देत आहेत आपलेच मेंबर्स, आपलेच सभासद सगळ्यांना, जेणेकरून त्यांची कला, इतर काही जे काही गुण अवगुण, इतर काही त्यांचे अनुभव, असे आपण वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत आणि मोठे दिग्गज लोक आपल्या बरोबर इथे आता काम करत आहेत. रामदास कामत तर स्वतः तो प्रोफेशनलला करतोच आहे. इतरही बऱ्याच जणांनी काम केलंय. सच्चिदानंद आहे, त्यांनी स्वतःहून काही करमेळकरनी कार्यक्रम केलेले आहेत. आणि आपण हे जे काय एक विरंगुळा म्हणून ज्या कमिटीने आपल्याला जी काही एक वाव दिलेला आहे त्याबद्दल म्हणून मी आधी सगळ्यांचे, आपल्या कमिटीचे आभार मानतो आणि आपलं स्वागत करतो. कसं आहे की प्रत्येक माणसाला काहीतरी त्याच्या जीवनातले अनुभव सांगायची खुमखुमी असते, हुरहुरी असते आणि स्तुती सगळ्यांनाच आवडते ना. पण मी नक्की काय केलं हे प्रत्येक जण जाणतोच असं नाही. म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. आता चरणकर साहेब म्हणाले तसं 40 वर्ष मी मुंबई मेन ब्रांच युनिटमध्येच लागलो, तिकडनंच बाहेर पडलो. वेगवेगळे पोझिशन्स मी सुरुवातीला इंटर डिपार्टमेंट, मग इंटर ब्रांच, मग इंटर स्टेट कॉम्पिटिशन, अशा सगळ्या स्पर्धेत भाग घेतला. कल्चरल सेक्रेटरी होतो, कॅन्टीन सेक्रेटरी होतो 9 वर्ष आणि मग त्याच्यानंतर लोकल इम्प्लिमेंटेशन कमिटीचा मी सेक्रेटरी पण होतो. या काळात बरेचसे अनुभव मी घेतले. आपल्याकडे प्रशांत पावसकर एक चांगले आर्टिस्ट तेव्हा आम्हाला मिळालेले होते. बरेच जण, संजय देशपांडे अजूनही कार्यरत आहे. आणि मग जे काय आपल्या कला गुणांना वाव मिळावा याच्यासाठी जे काय प्रयत्न बँक करते, आपले असोसिएशनवाले करतात, इतरही स्टाफ युनियनवाले करतात, सगळे सभासद मेंबर्स, आणि मग जो काही हुरूप मिळतो मग त्याच्यामुळे तुम्हाला एक आणखीन करावंसं नेहमी एक उद्युक्तता निर्माण होते. गीड चेपली जाते, काही चुका होतात, त्या सुधारल्या जातात, मग आणखीन चांगला परफॉर्मन्स होतो. आणि मग जसे जसे अनुभव घेतो त्याप्रमाणे आपण प्रगती ती साधत असतो. आज असेच एक आपले हरहुन्नरी कलाकार आपल्यात नवीन मेंबर झालेले आहेत. बरेचसे गुण त्यांचे आहेत. त्यांनी बालपणा, लहान वयापासून काम केलेलं आहे.
6व्या वर्षी पहिला त्यांनी शाळेत काम केलं, बक्षीस मिळालं, मग तो ग्रुप वाढला आणि मग नंतर कॉलेज लेवल, ब्रांच लेवल, वेगवेगळ्या ठिकाणी बँकेत बँक रिप्रेझेंट केली, मग नंतर डॉक्टर लागूंच्या सहवासात आले. आणि हा जो काही त्यांचा जीवन प्रवास आहे तो आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. मी स्वागत करतोय राजन काजरोळकर सरांचं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आजची 1-2 मिनिटं. आजचं दुग्ध शर्करा योग म्हणजे आज त्यांचा वाढदिवस पण आणि संकष्टी वाढदिवस आणि आज आपला 3रा शनिवार म्हणजे जो नेहमीचा, त्यामुळे असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. मी आता सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी आणि मग आपण ही मुलाखत सुरू करूया. मी प्रश्न विचारणार आहे, तुमचे पण जे काही प्रश्न असतील ते तुम्ही पण त्यांना विचारा. खोचक प्रश्न काय तुम्हाला जे सुचतील त्याची ते उत्तरं द्यायला समर्थ आहेतच. तर आपण सुरुवात करूया. सर नमस्कार. स्टेट बँक परिवार मधील माझे सगळे सहकारी, त्यांचं मी स्वागत करतो आणि माझी मुलाखत वजा आठवणी हा छोटासा कार्यक्रम सुरू करतो. बघा, आवडतो की नाही तुम्हाला? प्रयत्न करणार आहे, मी प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त चांगलं करण्याचा. ठीक आहे. तर मी राजन काजरोळकर. ऍक्च्युली कसं झालं की लहानपणी मुलांचे गुण असतात ना, ते पाळण्यामध्ये आई ओळखते. आणि कसं झालं, मी शाळेत असताना मला वाटतं जवळपास मी 8 वर्षाचा वगैरे असेल, तेव्हा 6वीला वगैरे मी होतो. तर 6वीला ऍडमिशन घेतल्यावर पूर्वी कुमार कला केंद्राच्या स्पर्धा वगैरे व्हायच्या, आंतरशालेय नाट्य स्पर्धा वगैरे. तर माझे मुख्याध्यापक होते, त्यांनी सांगून टाकलं की राजन काजरोळकर आहे, तो करेल चांगला, तुम्ही त्याचं नाव द्या. तर नंतर मग शाळा वगैरे संपल्यावर आमची संध्याकाळी तालीम वगैरे चालायची आणि मग तालीम झाली. आम्ही कुमार कला केंद्राला शो केला आणि गमतीचा आणि योगायोग असा होता की आमच्या त्या नाटकाला प्राईज तर मिळालं, पण मला उत्तेजनार्थ प्राईज म्हणून मला पहिलं प्राईज मिळालं आणि ते माझ्या आयुष्यामधलं पहिलं प्राईज होतं. अभिनय म्हणून मला मिळालेलं पहिलं प्राईज होतं आणि तिकडून माझी नाटकाची सुरुवात झाली. आणि मग शाळा सुटली, कॉलेजमध्ये जायला लागलो. तर कॉलेजमध्ये असताना मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये होतो. तर तिकडे राजेंद्र तळवटकर म्हणून नावाचे एक गृहस्थ होते, जे आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य होते, घनश्याम तळवटकर, त्यांचे सुपुत्र होते. तर त्यांची छोटीशी नाट्यसंस्था वगैरे होती. तर एक त्यांनी कॉलम टाकला होता लोकसत्तामध्ये की कलाकार पाहिजेत म्हणून. आणि मग मला वाटलं की आपण काय करू नये, आता कॉलेजमध्ये आलेलो आहे तर आपण पण कलाकार म्हणून आपण बघूया काय होतंय का. तर स्टानिस्लावस्की थिएटर आणि कलाकार पाहिजे. ठीक आहे, मी गमतीने त्यांना संध्याकाळी भेटलो वगैरे आणि नंतर म्हणाली ठीक आहे, हाऊस ऑफ सोव्हिएत कल्चर आहे, रशियाचं थिएटर वगैरे आहे आणि डॉक्टर श्रीराम लागू या संस्थेचे अध्यक्ष वगैरे आहेत आणि त्यांच्यासोबत वगैरे काम करण्याची संधी वगैरे मिळेल तुम्हाला. तर मी बोललो अरे, डॉक्टरांसारखा नटासोबत आपण काम करणं हे माझं महत्वाचं आहे. कारण काय होतं की तेव्हा डॉक्टर खूप जोमामध्ये होते, खूप त्यांची नाटकं चालायची आणि खूप चालायचं. तर मग त्यांच्या नाटकामध्ये काम केलं मी. पहिल्या नाटकामध्ये त्यांनी मला अजिबात काम दिलं नाही. मी लिटरली खुर्च्या उचलायचं काम करायचो. हे नेपथ्य इकडे ठेव, ते नेपथ्य इकडे ठेव. आणि नंतर योगायोगाने काय झालं, दुसऱ्या नाटकाची तालीम सुरू होणार होती. तर मग मी डॉक्टरांना म्हणालो, डॉक्टर माझ्यासाठी एखादा एक लाईनचा कुठला तरी रोल असेल तर मला द्या ना. तर मग त्यांनी सांगितलं डायरेक्टरला आमच्या, पण जर याच्यासाठी काय असेल तर. मग त्यांनी मला एक लाईनचा फक्त रोल दिला आणि तो रोल मी केला. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरांच्या खूप संपर्कात आलो. आणि मग काय झालं, डॉक्टरांचं एक थिएटर होतं, तर त्या थिएटरच्या अंतर्गत ते शतखंड नावाचं नाटक सुरू करणार होते. तर त्याच्यामध्ये पण ते आर्टिस्ट शोधत होते. आणि मग लकीली मी काय झालो त्या नाटकामध्ये, शतखंडमध्ये. आणि डॉक्टरांसारख्या अभिनेत्याच्या समोर उभं राहणं, डायलॉग नसलं तरी चालेल,
समोर उभं राहून त्यांचा अभिनय पाहणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मग मी तो माझा पहिला नाट्य प्रवास ठरला आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या नाट्य प्रयोगाला सुरुवात झाली. आणि नंतर मग डॉक्टरांनी माझ्याकडून वेगवेगळे स्वागत वगैरे करून घेतली. त्यावेळेस खूप चालायचं की मी डॉक्टर लागूंच्या संपर्क संस्थेमध्ये होतो. यशवंत दत्त होते, नाना पाटेकर होते, लालन सारंग होत्या. तर अशा बऱ्या कलाकारांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि तेव्हा डॉक्टरांनी माझ्यासोबत एक नटसम्राटचं एक स्वागत माझ्याकडून करून घेतलं होतं. मी तर म्हणाल की डॉक्टर मी नाही करू शकत, हे कसं काय मी करू शकतो. तर म्हणे नाही तू प्रयत्न कर, तुला आता या फील्डमध्ये यायला असेल ना तर तुला एकदम ऑलराऊंडर व्हावं लागलं. आणि मग डॉक्टरांनी मला सांगितलं की कशा पद्धतीने करायचं वगैरे काय. तिथून माझी सुरुवात झाली नाट्य प्रवासाची. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे आवड तुम्ही पुढे जोपासली. हो. पण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हो. मग असं तुमच्या बाबतीत घडलं की बाबा आपल्या वडिलांना माहिती आहे तुमच्याकडे काहीतरी पारंपरिक वारसा आहे, हेरिडेटरी आहे, आणि असं त्याच्यात मग आपण नाटकच का करूया, ऍक्टिंगच का करूया, असं काही प्रश्न तेव्हा निर्माण नाही झाला का? हो, ऍक्च्युली माझे वडील RBI मध्ये होते आणि त्या काळी म्हणजे 1955 ते 60च्या दरम्यान ते टायपरायटरच्या मशीनवर पिक्चर काढायचे. आणि बऱ्याच त्यांनी पोस्टर्स फ्रेम्स वगैरे केल्या होत्या. आणि RBI मध्ये असल्यामुळे त्यांना कन्सेशन पण खूप मिळायचं हे करण्याच्या बाबतीत वगैरे. त्यांचं प्रदर्शन वगैरे भरलं होतं जहांगीरहाट गॅलरीमध्ये. तेव्हा मी जेमतेम 6 ते 7 वर्षाचा वगैरे असेल. मधुकरराव चौधरी तेव्हा उद्घाटनाला आले होते जेव्हा प्रदर्शन भरलं तर तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला मधुकरराव चौधरी. तेव्हा काय आपल्याला लक्षात येत नाही की काही बोलायचं. म्हणे तुझे वडील एवढे आर्टिस्ट आहेत तर तुला कोण व्हायला आवडेल. तर तेव्हा आपली एवढी हे नसतं ना की बा कोण, तर मी फक्त हसलो. आणि नंतर कालांतराने काय झालं, वडिलांनी पण मला विचारलं की माझी कला आहे, तुला आवडेल काय सगळं पुढे करायला. तर मी त्यांना म्हणाल की नाही, मला अभिनयामध्ये रुची आहे, तर मी तेच करेन. आणि नंतर मग ते करत असताना मी डॉक्टरांच्या सोबत मी काम केलं शतकांमध्ये. तेव्हा माझी आई पण आली होती. माझी आई आणि माझ्या बहिणीवर पण सगळ्या आल्या होत्या. आणि नाटक सुरू झालं आमचं. आम्ही नाटक करतोय. मध्यंतराला मी आईकडे आलो आणि आईला म्हणालो की आई कसं वाटतंय तुला माझं काम. तर आई तेव्हा काहीच बोलली नाही. मी थोडा हिरमुसला झालो. कदाचित त्यावेळेमध्ये आपल्याला असतं की कोणीतरी आपलं कौतुक करावं, आणि आईने केलेलं कौतुक तर अप्रूप असतं ना. तेव्हा आई काय बोलली नाही. नाटक संपलं, मी घरी गेलो आणि नंतर मग आईला विचारलं, आई तू काय बोललीच नाही, तू काय फीडबॅक दिला नाही मला कसं वाटलं. फक्त आईच्या डोळ्यात अश्रू होते 2 थेंब. ती मला म्हणाली काय बोलणार आहे, एवढ्या मोठ्या नटसम्राटच्या सोबत तू काम करतो हेच माझ्यासाठी खूप अप्रूप आहे. आणि मी व्यक्त करू शकत नव्हते माझ्या भावना तेवढ्या. जाम हलवी झाली होती तेव्हा. आणि मग आईने पण मला खूप सपोर्ट केला. इव्हन माझ्या बहिणीने वगैरे पण मला अजूनही सपोर्ट करतात त्या या क्षेत्रासाठी वगैरे. मग ती जी काही तुम्ही तेव्हाचा जो काही अनुभव आला म्हणून मग ऍक्टिंगच करूया असं जेव्हा हे केलं, मग शाळेपासून तुम्ही काय काय करायला लागला? शाळेत कुठे भाग घेतला? किंवा आपण तेव्हा कशा होत्या भाषणाच्या स्पर्धा असायच्या, लोकमान्य टिळक जयंती, गांधी जयंती, भाषणाच्या म्हणजे भाषणाच्या स्पर्धा वगैरे असतो. मग त्याच्यात तुम्ही भाग घेऊन एक आपला धीटपणा प्रूव्ह केलात आणि मग आपल्याला एक कॉन्फिडन्स आला, चला आता मग आपण काहीतरी ह्याच्यात प्रयोग करूया असं सुरुवात झालं की कसं, म्हणजे की वडिलांनीच प्रोत्साहन दिलं, शिक्षकांनी दिलं आणि मग तुम्ही त्या लाईनला पडला? हो ना, तसंच झालं. ऍक्च्युली मला अभिनयामध्ये रुची होती. आणि म्हणजे शाळेतल्या ज्या ज्या स्पर्धा असायच्या, तुमचा हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, सगळ्या स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो. कळलं का? फक्त गायन स्पर्धा सोडून मला कुठल्याही याच्यामध्ये मला प्राईज कधीच मिळालं नाही, कारण मी कधीच चांगला गायक नव्हतो. त्याच्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये आमचं गॅदरिंग व्हायचं ना तर आई अक्षरशः समोर बसलेली असायची आणि प्रत्येक आला की माझं नाव अनाउन्स व्हायचं, मी खाली यायचो, आईच्या इकडे मी प्राईज ठेवायचो, पुन्हा वरती जायचो, प्राईज ठेवायचो. गमतीने प्रिन्सिपल आईला म्हणायचे, कांदोळेकरच्या आई तुम्ही पुढच्या वर्षापासून फोटो घेऊन या, कारण राजनला खूप बक्षीस मिळत आहेत. आणि जनरली काय होतं की आई वडिलांच्या नावाने मुलगा ओळखला जातो. पण माझ्या नशिबाने किंवा उलटा झालं की नाही, राजेंचे आई वडील जनरली यांचा मुलगा असं आपली ओळख असते. आणि मग त्यावेळेस की राजेंच्या आई वडील आणि मग आई वडिलांना आईला वगैरे आई खूप ऍक्टिव्ह असायची आमची प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत वगैरे. आणि मग तिथून सुरुवात झाली माझी.
नाही, आता हे आपल्या वडीलधारांचं घरगुती जे काही प्रोत्साहन असतं त्यामुळे आपल्याला मिळतं, ओके. पण मग इतर बँकेत गेलात, इंटर बँक, इंटर ब्रांचेस, इंटर बँक, अशा ज्या स्पर्धा होत्या त्याच्यात तुम्ही भाग घेतला? नाही, सुदैवाने मला स्टेट बँकेच्या MS पटेलमध्ये काम करण्याचा कधी योग आला नाही. त्याला कारण असं होतं की मी बाहेरच्या संस्थेमध्ये मी अटॅच होतो. आता एक डॉक्टरची संस्था मला मिळाली होती आणि 1-2 संस्थेमध्ये मी अटॅच होतो. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यामध्ये मी प्रोफेशनल म्हणून मग तुम्ही हो. भाग घेऊ शकत नव्हते, म्हणून हो. तुम्ही भाग घेतला. आणि प्रायोगिक रंगभूमी तेव्हा इव्हन छबिलदास मध्ये आम्ही अक्षरशः ऑफिसचं काम करून आम्ही काम पुसून आम्ही नाटकं केलेली तेव्हा तेव्हा कन्सेशन वगैरेचा काही प्रॉब्लेम तसा नसायचा. आणि ब्रांचेसला काम होतं, त्यामुळे मग ब्रांच मॅनेजर म्हणा किंवा इतर कोण सोडायला काम आटप आणि मग काय ते काय नाटकं करायची ती कर, असं एक तो सूर असायचा. हो. मग त्याच्यातनं मार्ग काढला किंवा कोणी म्हणजे तुम्ही डॉक्टरांचं वजन वापरलं आणि मग पळून तिकडे प्रयोग केला, असं काही झालं की नाही? हो. तो इन्सिडेंट खूप मजेदार आहे. ऍक्च्युली काय झालं, मी वाशी तुर्पेला होतो क्लेरिकलमध्ये असताना. तेव्हा 5:45 इव्हन तर क्लेरिकलचा टायमिंग होता आणि आमच्या तालमी चालायच्या यशवंतराव चव्हाण नरिमन पॉईंटला. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 5:45 वाजता निघून मी 7:30 वाजता यशवंतराव चव्हाणच्या दरवाजामध्ये उभा असायचो. कसा असायचो मला माहित नाही, पण जेव्हा मी आतमध्ये शिरायचो ना तेव्हा एकदम टवटवीत झालेला असायचो. डॉक्टर माझी धावपळ बघायची, मॅनेजरला म्हणायचे हे काय नेहमी काय धावपळ येतात. तर नंतर डॉक्टरांनी मला बोलवलं, मला म्हणाले तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणे सर मी स्टेट बँकेमध्ये काम करतो. तर कुठे असतं? म्हणे मी वाशीला. म्हणे काय म्हणताय काय तुम्ही वाशीवरून रोज इकडे येत आहे तालमीला? आणि डॉक्टर वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर होते. त्यांना 7:30 म्हणजे 7:15 मॅनेजरला सांगायचं दरवाजा बंद करायचा, कोणी येऊ दे, कुणाला याद घ्यायचं. आणि स्वतः डॉक्टर 7 वाजता येऊन बसायची, अशी शिस्त डॉक्टरने लावली होती. त्याच्यामुळे ते टेन्शन असायचं. तुम्ही लिटरली बिलीव्ह करणार नाही, मी वाशीवरून टेम्पोनी मानखूत, तिकडून मानखूत ते कुर्ला हार्बर, कुर्ला ते दादर सेंट्रल, दादर ते चर्चगेट वेस्टर्न ते यशवंतराव चव्हाण पण ते टॅक्सीने मी जायचो आणि 7:30 वाजता मी तिकडे पोहोचायचो, तालीम करायचो. हे 1-2 दिवस नाही, कंटिन्युअस 2-4 महिने सतत चालू होतं हे. आणि काय कोणी तो थकवा सगळा माझा निघून जायचा. कदाचित असेल की आवड असते ना तिकडे, आपल्याला बरं वाटतं, आपल्याला थकवा जाणवत नाही. मग शेवटी डॉक्टरांनी पण खूप मला मदत केली. मला म्हणाले मी तुम्हाला काय लेटर वगैरे देऊ का की तर दिला पण होतं मला. तर मी मॅनेजरला म्हणाल की जरा मी डॉक्टर लागून वगैरे नाटक करतोय. तर तो म्हणाल ठीक आहे, तुला किती वाजता जायचं मला सांग. तर मॅनेजर मला म्हणाल की तू ठीक आहे तुम्ही 3 वाजता जाऊ शकताय. पण बोललो नाही, मी 3 वाजता नाही जाणार, मी माझं काम संपून जाणार. आणि तरी मी 5:45 वाजताच निघायचो, कारण शेवटी बँक ब्रेड अँड बटर आपल्याला देतो. कळलं का? ठीक आहे, डेडिकेशन सगळं इथे पण ठीक आहे, तिकडे पण आपली आवड आहे ती, पण शेवटी पोट आपल्या बँकेच्या नोकरीवर चालतं. त्याच्यामुळे मी ऑलवेज रिटायर होईपर्यंत बँकेलाच पहिला प्रेफरन्स दिला आणि नंतर मग मी माझी आवड जोपासली. आवड जोपासताना खूप आले काय काय प्रसंग. कधी कधी माझा शो चुकतोय की काय असं मला वाटलं. म्हणजे तुम्ही बिलीव्ह करा नाही, माझे कालिदासला एक शो लागला होता शतकंठ नाटकाचा आणि 7चं नाटक होतं. विचार करा, 5:45 वाजता ऑफिस संपलं माझं, वाशी ते कालिदास मुलुंड. मला आलं होतं टेन्शन आणि माझी एंट्री नाटक सुरू झाल्यापासून अक्षरशः 10व्या मिनिटाला माझी एंट्री होती. 5:45 वाजले, 6 वाजले मी ब्रांचच्या बाहेरच उभा आहे, मला काही व्हेकल नाही. मला आलं टेन्शन, बोललो आज डॉक्टर आपली खरडपट्टी करणार, आपलं काय खरं नाही. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, नंतर मग बस मिळाली, ठाणे स्टेशनला पोहोचलो. नंतर मी बघितलं पण नाही, तिकीट पण काढलं नाही, डायरेक्ट चढलो, TC आलं तर बघू काय करूया. ठाण्यावरून मुलुंडला आलो, मुलुंडला उतरलो, 2 सुसाट पळायला लागलो रिक्षावाल्याकडे. रिक्षावाल्याला बोललो डायरेक्ट सिग्नल काय करू नको, डायरेक्ट तोड. 7ला 5 मिनिटं बाकी होती आणि मी हॉलला तिकडे गेलो. लिटरली मॅनेजर मला वाटतं ते गेलाच होतो तो कायमचा. तर मला वाटतं अरे तू काय माणूस आहेत की कोण आहे, 7चा शो आणि तू 7ला 5 मिनिटं असताना येतो. मी बॅग मॅनेजरने माझ्या हातातून घेतली, मी रुमाल टाकला, माझी एंट्री घेतली आणि नंतर मी येऊन मी बसलो. तर असा थ्रिलिंग इन्सिडेंट आला आणि तो बरं वाटायचं तेव्हा की असे पण इन्सिडेंट आलेले आहेत. आणि नंतर मग डॉक्टरांनी मला सांगितलं की बाळा असं करू नको, हे क्षेत्र असं आहे की तुला वेळ पण खूप द्यावा लागणार आहे. बरोबर.
आणि मग त्यांचं पण मला नटसम्राट नाटक खूप आवडायचं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी स्वागत पण केलं होतं त्यांचं. तर ठीक आहे, त्यांच्या एवढा मी प्रयत्न नाही, पण एक छोटासा प्रयत्न मी तुम्हाला करून दाखवतो. बघा कसं वाटतंय तुम्हाला. आवाज पोचेल. कशासाठी जगतोय आपण? To be or not to be. That's the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या किरड्यावर खरकट्या पत्रावरीचा तुकडवून जगावं, बेशरम लाचार आनंद की फेकून द्यावं तर ते हात लागतात त्या कुंडाला जाणीवेच्या यातनेत मृत्यूच्या काळाच्या ढोहामध्ये. आणि करावं सगळ्यांचा शेवट एकाच प्रहाराने, मला तुझा याचा आणि त्याचाही. तुझ्या महासत्वाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. निद्रेला एक पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इतर स्थान बेक आहे. सगळ्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे तुला जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे पदार्थ, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेली सत्वाची विठंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेला आमच्याच मारेकरांच्या दावेशी. तू इतका कठोर का झालास? एका ठिकाणी आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला जन्म दिला असता तूही आम्हाला विसरला. तर हे विस्कटलेल्या हाडांचे चाचणे घेऊन आम्ही कोणाच्या पायावर डोकं हाताळायचं, कोणाच्या पायावर डोकं हाताळायचं. तुम्ही क्या बात आहे, मस्त, जोरदार टाळ्या होऊ द्या. छान. आता हे डॉक्टरांचा सहवास आणि मग त्यामुळे एक ती जी काही आपल्याला गुरमी येते त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या संभाषणामुळे. पण मुळात कसं असतं की आपल्याला एक आहे हे अंग, हे आपल्याला तुम्हाला कधी असं जाणवलं नाही आपण हे करू शकतो किंवा ह्याच्यातच आपण जास्ती प्रगती करूया. मग एक नटसम्राट हे आता म्हणजे माइलस्टोन झालं. म्हणजे आपल्या या मी पण प्रयोग केले वगैरे, पण तुम्ही छानच केलं. कसं होतं, पण ती गुरमी आपण चालू ठेवायची. म्हणून मग जो काही वेगवेगळा संहितेचा अभ्यास लागतो त्याच्यासाठी प्रयत्न करणं किंवा त्यांच्यासाठी कोणाचा तरी गायडन्स घेणं. मग तुमचे शिक्षक असतील, इतर कोणतरी वेलविशर असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, तर मग त्यामुळे तुम्हाला एक हुरूप आला आणि मग आपण ह्याच फील्डमध्ये जायचं आणि मग तिकडे ऍक्टिंगच सुरू करायची. आणि मग त्याच्यातली प्रगती झाल्यावर मग तुमचं आणखीन पुढे कसं काय काय झालं ते मी विचारतो. कसं झालं की डॉक्टरांचा इन्फ्लुएन्स होता माझ्यावर. मी खूप प्रभावित झालो होतो ॲज अ माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून पण. त्याच्यामुळे नकळतपणे काय होईना की वाटायला लागलं की आपण पण अभिनयामध्ये करू शकतो. कारण का तो मला आत्मविश्वास जो होता ना, तो मी डॉक्टरांच्या शतखंड नाटकामध्ये पण मला तो अनुभवास आला. मी ते नाटक करत असताना इंटरवलला भावे म्हणून, अनंत भावे म्हणून पूर्वी दूरदर्शनवर एक वृत्त निवेदक होते, तर अजित दळवींचं ते नाटक होतं. तर ते पण आमचा प्रयोग बघायला आले होते छबिलदासला. तर नंतर मग मध्यांतर वगैरे झालं. त्याच्यानंतर मग अजित दळवी म्हणाले की तो कोण मुलगा आहे तो तिकडे बसलेला? म्हणे नाही तो पण छोटासा काम होतो. म्हणे नाही चांगला करतोय तो मुलगा, चांगला करतोय. कारण काय होतंय की मी नाटक लिहिताना मला जे अभिप्रेत होतंय तोच ते मुलगा ते करून दाखवतोय. मग डॉक्टरीनं मला बोलवलं. मला म्हणाले अजित दळवी लेखक आहेत नाटकाचे, तुझं कौतुक करतात. म्हणे सर तुमच्या सहवासात मी सगळे शिकलोय. नंतर अनंत भावे होते, ते म्हणाले की तुम्ही हेच करता की आणखीन कुठे काम करता? तर बोललो नाही मी स्टेट बँकेत पण काम करतो. म्हणे मग तुम्हाला जमतं कसं?
आता 7 तास शो, तुम्ही दिवसभर काम करता, तुम्हाला असं थकायला वगैरे होत नाही? म्हणे नाही सर, नाटकाची म्हणतो ना की आवड वेगळी असते आणि जिकडे आवड असते तिकडे आपल्याला सवड काढावी लागते. तर त्या पद्धतीने झालं सगळं. नाही, हे आता म्हणजे नाटक हे एक ऍक्टिंग कलाकार म्हणून आपण एस्टॅब्लिश व्हायचं, पण त्याच्याबरोबर मग काहीतरी लिखाण करूया किंवा इतर काहीतरी कविता लिहूया किंवा आणखीन काहीतरी कुठेतरी पेपरला लिहूया. म्हणजे एक नाव झाल्यानंतर, तुम्हाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर लोकांचं एक वेगळं वलय तुमच्याकडे तयार होतं आणि मग डिमांड वाढतात. आणि मग डिमांड वाढल्यावर मग तशा आपण त्यांच्या इच्छा असतो ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तसे तुम्ही काही स्टेप्स घेतल्या, असं काय झालं का? हो, लकीली काय, मला टू बी व्हेरी फ्रँक, मला वाचनाची अजिबात आवड नाहीये. मी पेपर येतो ना, फक्त हेडलाईन ठेवतो आणि ठेवून देतो. मला अजिबात वाचनाची आवड नाही. तरी पण मी काउंटरला असताना एक मराठी एक कविता लिहिली होती, स्वप्न आणि स्वप्न. कदाचित माझी व्यथा असू शकते ती की बाबा आपल्याला चांगलं सहकारी मिळावं, चांगलं सवंगडी मिळावं. ती असतात, मी नंतर हवं तर मी तुम्हाला वाचून पण दाखवू शकतो. पण व्हायचं काय की मग ती आवड, कविता, एकच कविता लिहिली मी आयुष्यात, एकच कविता लिहिली. पण नंतर काय झालं की अभिनय करताना बोललं आपल्याला कुठेतरी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याच्यामुळे मी अभिनयावरच कॉन्सन्ट्रेट केलं. आणि नंतर मग ते करताना लोकांना कळतं ना की बाबा कलाकार आहे. तर मग अंधळीचा एक ग्रुप होता, चेंबूरचा एक ग्रुप होता, त्यांच्यातर्फे मी एकांकिका केली, राज्यनाट्यामध्ये भाग घेतलं. इव्हन मी एक एकांकिका मी स्वतः लिहिली होती. मी वाशीवरून आलो 5:15 वाजता, 6:15 वाजता मला मित्राचा फोन आला, राजन काय करतो तू? म्हणे नाही, जस्ट ऑफिसमधून आलोय. एक काम कर ना, दीनानाथले. म्हटलं काही वेळा झालंच काय तू? मी राहतो चेंबूरला आणि मला आता बोलतो दीनानाथले, काय नाकेवर आहे का दीनानाथ? तर तो कशाला, काय काम आहे? नाही तू ये, आपण करूया तिकडे. हां, तर मग मी तिकडे पोहोचलो 8 वाजता दीनानाथला. नंतर मला म्हणाला, अरे राजन, ते चेंबूरला एक एकांकिका स्पर्धा आहे, तर मला विषय सापडत नाही रे, काय लिहायचं? अरे बोललो, तू विषय सापडत नाही त्याच्यासाठी तू मला इकडे बोललेलं? तर म्हणे ठीक आहे, बघ ना तुला काय सुचतंय का? तर मी बोललो ठीक आहे, मी प्रयत्न करतो, फक्त मी डोळे बंद करणार, तू हातात पेन आणि पेन्सिल घेऊन उभा राहायचो आणि मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. कुठलं पात्र काय येतंय, काय डायलॉग बोलते, तर सगळं उतरून घ्यायचं, मला अजिबात डिस्टर्ब करू नको. आणि लिटरली दीनानाथच्या बाहेर रात्री 9:15 वाजता जो लॅम्प आहे, त्या लॅम्पच्या खाली आम्ही उभे होतो. कुत्रा आमच्या बाजूला येऊन उभा होता. मी डोळे बंद केले होतो, तो समोर लिहितोय आणि बिलीव्ह करण्याने 1.5 तासामध्ये मी त्याला एकांकिका लिहून दिले, विथ कॅरेक्टर, विथ डायलॉग. आणि मग लिहून दिली. 5 दिवसांनी एकांकिका तिकडे होणार आहे. दुसऱ्या दिवशी मला फोन करतो, राजन ते म्हाताऱ्याचं कॅरेक्टर करायला कोण नाही. मग मी काय करू बोललो, तुम्हाला लिहून दिलं, मी लिहून दिलं. आणि नंतर बोलतो की नाही, जरा बघ ना तुला करायला जमतोय का? तर मग मी ते कॅरेक्टर मी केलं म्हाताऱ्याचं. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, आमच्या त्या एकांकिकेला 3rd प्राइज मिळालं. आणि तेव्हा पण मला अभिनयाचं उत्कृष्ट प्राइज मिळालं होतं त्या एकांकिकामध्ये. 3 दिवस फक्त रिहर्सल, म्हणजे मेन रोल म्हाताऱ्याचा गेस्चर कसं केलं मला नाही माहित, कसं होऊन गेलं माझ्याकडून. लेखक पण आणि कलाकार पण म्हणून ते सोबत गेलं असावं कदाचित. हो, नाही पण ती मी लिहिलेली एकच एकांकिका. अच्छा, नाही तेव्हा कसं होतं, चतुरंग स्पर्धा जी भरवायची, ते विषय द्यायचे आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही त्या एकांकिका तयार करा आणि मग ते प्राथमिक फेरी, अंतिम फेरी अशी ती नेहमीचे होतं. आता तुम्ही स्टॅनिस्लॉव्स्कीचा थिएटरचा विषय जो काढला, जे आपल्या पेडर रोडला होतं, मग तिथे डॉक्टरांबरोबर म्हणजे दुसरं एक नटसम्राट सोडून त्यांची संस्था होती आणि मग इतर काही नाटकं केली का? किंवा डॉक्टरांनी प्रोफेशनलसाठी दुसऱ्या नाटकात घेतलं किंवा इतर कोणीतरी प्रोफेशनल नाटकासाठी बोलवलं, असं काय झालं? हो, झालं ना. म्हणजे त्यांच्यासोबत मी यशवंत दत्तांसोबत पण मी होतो. तर त्यांनी पण माझ्याकडून सौगात वगैरे करून घेतलं. तेव्हा त्यांनी माझ्याकडून राजसन्यास नाटक होतं राम गणेश गडकरींचं, त्यांच्याकडून ते जीवाजी कलमदाने म्हणून ते कॅरेक्टर होतं, ते केलं. आम्ही केएमच्या गार्डनमध्ये तिकडे करायचो. यशवंत दत्त तिकडे राहायचा, रवींद्रला म्हणजे राहायचे आणि मग ते आमची तालीम तिकडे घ्यायचे. आणि मग ते करता करता मी इतर संस्थेची पण नाटकं केली, जसं मोहिनी नाटक केले, अंधकार केलं. अंधकारच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की त्या नाटकामध्ये फक्त 6 पात्र होती. सगळी पात्र आंधळी, कुणाला काही दिसत नाहीये, सगळी पात्र. आणि त्यामध्ये अभिनय डोळ्यातून लोकांना दाखवायचा असतो आणि ते एक चॅलेंजिंग होतं की डोळे मिटून आपण लोकांना काय अभिनय दाखवणार.
मग मी विचार केला आपल्याला काहीतरी करावं लागणार ना, कारण माणूस अभिनय बघतो की डोळ्यातला अभिनय बघतो की कसा अभिनय करतो. मी कम्प्लीट बाकीचे जे कॅरेक्टर होते ते थोडे डोळे उघडे ठेवायचे, मी कम्प्लीट डोळे बंद करायचो, मी एकदम इन्व्हॉल्व होतो कॅरेक्टरमध्ये. आणि मग दिनानाथला एकदा प्रयोग असताना काय झालं, मी रोल करता 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 विंगेमध्ये एक लाईट लावला होता, म्हणजे जिकडे तू उभा आहेत ना तिकडे मी इकडे येऊन उभा राहतो. मी जरा एक पाऊल गेला होता ना तो लाईट माझ्या डोळ्यावर आला असता. आणि नंतर मला जाणवलं की नाही काहीतरी प्रखर प्रकाश डोळ्यावर येतोय. तर तुम्ही बिलीव करणार नाही, माझ्या हातात काठी होती, मी त्या अंधारीची काठी मी खाली ठेवली आणि तारपटत आलो, सेंटरला आलो, मुवमेंट घेऊन सेंटरला येऊन उभं राहतो आणि तिकडे डायलॉग घेतले. नंतर माझा डायरेक्टर म्हणाला की बाबा एवढा इन्व्हॉल्व होऊ नकोस रे तू, आम्हाला काळजी वाटते तुझी. तर खूप ऍक्च्युली मी खूप इन्व्हॉल्व होतो तसा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. इव्हन माझे जे सिरियल्स पण जे मी केले जवळजवळ मी मला वाटतं 19 सिरियलमध्ये मी आत्तापर्यंत काम केलेले आहेत. म्हणजे मी 2020ला रिटायर झालो, 2020च्या नंतर आजतागायत मी 19 मराठी सिरियलमध्ये काम केलं. त्याच्याबद्दल थोडं सांगा. सिरियलमध्ये काय झालं की वाशी तुर्बेला असताना मला पूर्वी दूरदर्शन चालन असायचं आपलं, तर तेव्हा अभियान नावाची एक सिरियल आली होती. मी तिकडे पूर्वी चेंबूरला राहायचो, तर तिकडे चेंबूरला एस एल स्टुडिओ होता. तर सकाळी 11 वाजता निघायचो, संध्याकाळी काम करायचो, 5:45 वाजता एस एल स्टुडिओला जायचो. आणि मला कळलं की ना एस एल स्टुडिओचा लेखक बसलाय कुठेतरी बोरिवलीला. मग मी तिकडून बोरिवलीला येतो, त्याच्याकडून स्क्रिप्ट घ्यायचो आणि मग नाव लिहायचं राजन म्हणून आणि बोलायचं जा तू डायरेक्टरला भेट आणि देतील तुला काम. तेव्हा काय मोबाईल वगैरे काय नव्हतं, फोटो घेऊन आपले फिरायचं. आणि तेव्हा मी दाढी वगैरेची राखली होती. मी एस एल स्टुडिओला गेलो तर अच्छा हा दाढी ठेवली, काय काम करायला मॉमेंटिंग कॅरेक्टर देऊन टाक. मग तर ते टोपी वगैरे चढवली. पंतनगरला त्या दिवशी शो झाला नाही, मी सकाळी ऑफिसला गेलो, रात्री एस एल स्टुडिओला, पुन्हा घरी गेलो, आंघोळ केलो, पुन्हा ऑफिसला गेलो आणि संध्याकाळी मग पंतनगरमध्ये शूटला गेलो. ते शूट मी केलं. जो मी सीन दिला ना लांबूनच डायरेक्टर म्हणाला अरे क्या बात आहे. आणि नंतर त्या डायरेक्टरनी फोन केला लेखकाला, चांगला आर्टिस्ट आहे. तर तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्या लेखकाने माझ्यासाठी 2 एपिसोड काम करलं. आणि स्क्रिप्ट लिहिताना तो कोणाच्या समोर नाव लिहायचं नाही, पण कॅरेक्टरच्या समोर तो माझं नाव लिहायचं. ही खूप मला वाटतं खूप माझ्या मेहनतीला कुठेतरी फळ आल्यासारखं मला वाटायचं की लोकांना आवडतं थोड्याफार प्रमाणात. दिग्दर्शकाची दाद मिळणं म्हणजे त्याच्यासारखं सुख नाही. कुठच्याही कलाकाराला दाद मिळणं हे हवंच असतं. आणि दिग्दर्शकाने सांगितलं आणि 2 एपिसोड वाढवणं आणि त्याच्यासाठी करणं हे छानच झालं. तर आता तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीत म्हणताय की डॉक्टर होते, इतरही तुम्हाला होते, घरच्यांनी तुम्हाला किती सपोर्ट दिला? नाही खरं म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय शक्यच नव्हतं ना. कारण तेव्हा माझ्या बहिणीची लग्न झाली नव्हती. आई मला खूप सपोर्ट करायची आणि माझी मोठी बहीण म्हणजे सगळ्याच बहिणी तशा सपोर्ट करतात. पण मोठ्या बहीण अजून पुढे भेटली ना, अरे काय याचं सांगू, लहानपणापासून याला काहीतरी नाटकात वेळ भिडे असं ती लोकांना सांगत असते. म्हणजे आता मी येऊन माझं खुर्च्या नाटक चालू असायचो, तिकडे भेटायला यायचे ना, अरे बाबा याचं काय विचारू नको बाबा, तो काय लहान हातलावून सगळं करतोय. घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि एक प्रोत्साहन पण आपण आपल्या माणसांनी केलेलं कौतुक कधी आपल्याला आपण घेऊन जातो. जसा स्टेट बँक परिवार आहे, स्टेट बँक परिवाराने केलेलं माझं स्वागत आणि माझ्या प्रोत्साहनपर केलेलं त्यांनी 2 शब्द मला खूप काही सांगून जातात. आणि अभिनेत्याला काय वाटतो, तुमची पावती हवी असते, बाकी काय आम्ही आमचं काम करतो, होतं नाही तर ते तुम्ही ठरवणार. नाही बरोबर आहे. कलाकाराला म्हणजे वाहवा पाहिजे, इतर आहे, पण तुमचं मग कुटुंबाचा विरोध असतो. काय नाटकं करतोय, मग लेट येणार, मग सगळं तुमच्यासाठी ऍडजस्टमेंट करणार, रात्री 12 वाजता जो काही रात्रीचा प्रयोग असेल की जेव्हा तुम्ही घरी जाणार मग जेवण वाढा गरम करा, वाढा वगैरे. आणि मग जो सुप्त राग असतो, एक मानसिक समाधान पण असतं, माझा नवरा कलाकार आहे ही एक जाणीव असते त्या प्रत्येक पत्नीला. पण एक तरी सुद्धा तो एक असा त्रास असतो. आणि मग ते मुद्दामून काय ते मेलं आणि वगैरे असे जे काही शब्द उच्चारले जातात, असा काय अनुभव होता की नाही तुमच्या आयुष्यात? नाही असा मला अनुभव आलाच नाही. इनफॅक्ट लग्नाच्या अगोदर आई आणि बहिणींनी खूप सांभाळलं, कारण त्यांना माहित होतं. आणि लग्नानंतर जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी बायकोला सांगितलं होतं की बाबा मला नाटकाची खूप आवड आहे आणि मी या क्षेत्रामध्ये पण मी काम करेन. तर तिची पण मानसिक तयारी मी लग्नाच्या अगोदरच करून ठेवली होती. आणि मग लग्नाच्या नंतर मग ती म्हणजे तालमी पण बघायला यायची, चेंबूरला यायची. माझी मुलगी छोटी होती एवढीशी, ती पण यायची.
तिने मला गेटअप मध्ये ओळखायचं ना, मम्मीचा गेटअप, मम्मीला विचारली, पप्पा कुठे आहेत, पप्पा कुठे आहेत, एका नाटकामध्ये म्हणजे पप्पा कुठे आहेत, तर नंतर आधी ते काय दाढीवालीचं लुंगी घातली आणि टोपी वगैरे असं, म्हणजे मुलीला पण एकदम अप्रूप वाटायचं. आणि माझी मुलगी पण या क्षेत्रामध्येच आहे, ती एडिटर म्हणून आहे आणि स्वतंत्रपणे ती आता कार्यरत आहे एका फर्ममध्ये, ॲडव्हर्टाईज फर्ममध्ये. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, माझी आयुष्यातली पहिली शॉर्ट फिल्म पिझ्झा ही तिने डायरेक्ट केली होती आणि 11 फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली आणि तिला बेस्ट एडिटरचं तिला प्राईज मिळालं पहिल्या. आणि दुसरी माझी फिल्म होती ब्रोकन शिप, ती पण तिनेच एडिट केलं. आणि पण माझी मुलगी एकदम आपण म्हणतो ना की जाणकार प्रेक्षक म्हणतो ना, तसं आहे. कधी कधी म्हणते पप्पा काय फालतू अभिनय करतो, चांगला करा ना. कधी घरी मी ऑडिशन करतो ना, विचारतो कसं वाटलं तुला, काय अभिनय कर, फालतू करा, जर चांगले करा ना, द्यायला अभिनय जमतो का नाही असं. पण जेव्हा चांगला होतो ना तेव्हा ती कौतुक करायला पण सोडत नाही. म्हणजे माझं खुर्च्याचं नाटक मी चालू असताना पहिल्या शोला ती आली होती, पहिल्या खुर्चीवर बसली होती. नंतर तिच्या मम्मीला आवडलं नाटक, मम्मी वगैरे आली भेटायला, ती काय बोलली नाही तेव्हा. नंतर दुसऱ्या दिवशी मम्मीला होते, मम्मी पप्पा किती चांगलं काम करतात ना. तर नंतर बायकोने मला सांगितलं, अरे पप्पा आणखी तर अशी म्हणत होते की तुमच्याबद्दल. तर नंतर म्हणेल नाही, नंतर तिने मला सांगितलं की पप्पा तुमचा नाटकाचा अभिनय आणि सिरियलमधला अभिनय खूप वेगळा आहे. कारण क्षेत्र वेगळं म्हटलं की मीडिया वेगळं आहे. तुम्ही जेव्हा नाटक करता तेव्हा इंटरॅक्शन डायरेक्ट तुम्ही ऑडियन्स सोबत करता, सिरियल करता तेव्हा तुमच्यासमोर कोण ऑडियन्स नसतो, फक्त कॅमेरा असतो आणि कॅमेरासमोर तुम्हाला करायचं असतं. तर तिच्याकडून पण मला खूप शिकायला मिळतं. आणि जेव्हा मी ऑडिशन करतो ती स्वतः मला गाईड करत असते. ती स्वतः माझी डायरेक्टर होते. तिला गमतीने कधी कधी म्हणतो, तू डायरेक्टर हो, मी मला तुझ्या अंडर काम करायचं. बरोबर आहे. तर एवढं प्रोत्साहन आणखी मिळाल्यावर खूप चांगलं वाटतं ना आपल्याला पण. नाही नक्कीच. पण आता कसं आहे ना, तुम्ही एक सिरियल मधले रोल करणं आणि प्रोफेशनल नाटक किंवा प्रायोगिक नाटकात ऑन स्टेज ऍक्टिंग करणं, ह्याच्यातला जो साम्य किंवा मेळ आहे तो तुम्ही कसा साधलात? काय होतं की सिरियलमध्ये हा ठीक आहे, एवढे डायलॉग घेतलं, बोलला, बाहेर पडला. तिथे तुम्हाला ऑन स्टेजला समोरचा माणूस काय बोलतोय त्याला ऍक्शनला रिएक्शन एक्सपेक्टेड असते आणि ते सांभाळून आपल्याला तिकडे तशा त्या जागरूकतेने आपल्याला तसा परफॉर्मन्स द्यायला लागतो. मग ही सांगड कशी काय करते? हो नक्कीच ना. नाटकाचं कसं असतं होते ना, समोर प्रेक्षक बसलेला आहे, त्याला जर आवडलं तर आवर्जून टाळी वाजेल. सिरियलला तुम्हाला टाळीची अपेक्षा करत नाही. सिरियल बघितल्यावर लोक तुम्हाला 2 शब्द बोलतात. पण कसं व्हायचं की माझ्या नाटकावर खूप प्रेम आहे. आता योगायोगाने मला सिरियल मिळाल तो भाग वेगळा, पण अजूनही मी नाटकालाच पहिले प्रेफरन्स देतो. कारण नाटकामध्ये तुम्हाला जिवंत अभिनय करतो, कळलं का? पण नाटकाचं कसं काय, तुम्हाला डिटेक्ट नाही करता येत. रिहर्सल चालते, तुम्हाला डिटेक्ट करता येत नाही. तिकडे तुम्हाला जे काय असेल ते दाखवावं लागतं आणि प्रयोगगणित तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागतो. वेळ सिरियलमध्ये रिटेक तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे माझ्या सुदैवाने मी कधी सिरियलमध्ये रिटेक दिलं नाही. डायरेक्टरने मला एपिसोड दिला, मी केला आणि शूट झालं, एवढं मी केलं. आणि सिरियलचं कसं होतं की एकदा तर काय झालं की मी गेलो सेटवर, मला मेकअप माझा सुरू होता. डायरेक्टर म्हणाले की हे स्क्रिप्ट आहे, तयार झाली की सेटवर या. मी बोललो काय वेळ लागला काय, एवढं पानभर स्क्रिप्ट देत आहे. आणि तो म्हणे नाही तुम्ही या. मग तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मी अक्षरशः मेकअप करता काय काय गोष्टी करायला लागतात. मेकअप करताना पाठांतर करावं लागतं, कॅरेक्टर कुठल्या त्याचं व्हिज्युअलायझेशन करावं लागतं, कुठल्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करावं लागतं ते करावं लागतं. तर सिरियलमध्ये ही कसरत असते. नाटकामध्ये ते काही नसतं, कारण तुम्ही तालमीमध्ये सगळं केलं असतं. हा मेन फरक तो आहे दोघांमध्ये. बरोबर. आणि आता तुम्ही म्हणताय नाटकाचा जो हे आहे, मग तुम्ही दौरे वगैरे केलेत की नाही? आणि दौऱ्यावर करायचं मग ही ऍडजस्टमेंट आली, म्हणजे कसं तुमचा रोल तुम्ही करता, पण एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय, मग तुम्हाला दुसरा रोल आणखीन साईड बाय साईड करायला लागतो किंवा इतरही काहीतरी होतं. आणि दौरा मग तुमची एक ग्रुप तयार होतो सगळ्यात, म्हणजे ते जो संच असतो त्यांची आपली देवाणघेवाण, वैचारिक देवाणघेवाण असते, सगळं बाकीचं असतं. आणि मग तुमच्या आवडी निवडींची चर्चा होते. मग तेव्हा चपटी आणि चापटीचा काही अनुभव आला की नाही? नाही कसं होतं की मी दौरे केले, म्हणजे लग्नाच्या अगोदर असतात, पुणे, औरंगाबाद, नागपूरला वगैरे डॉक्टरांच्या संस्थेसोबत मी दौरे केले. आणि डॉक्टरांचं कसं असायचं, साईड बाय रिप्लेसमेंट तयार असायची.
आता राजन काम करतो की राजनचा समजा इनकम येऊ शकला नाही तर तो सुनीलला तयार करणार, राजन आनंद सुनील काम करणार, ती त्यांचा एकदम परफेक्ट असायचं त्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे तसा कधी असा योग आला नाही की रिप्लेसमेंट करण्याचा किंवा काय करण्याचा. नॉर्मली हा निर्माता ती काळजी घेतो, हो, हो, हो. त्यामुळे तसं काय होत हो. नाही. पण इथे काहीतरी कोणतरी आजारी पडलाय, काहीतरी एखादं अघटित घडलंय आणि मग त्याला जावं लागलंय, असे प्रसंग आल्यामुळे मग आपल्याला एक आयत्या वेळेस उभं राहावं लागतं. तेव्हा असे काही प्रसंग आले का? नाही, असे असताच काय प्रसंग आले नाहीत आणि मला वाटतं कलाकाराच्या वाटेला ते येऊ पण नाही. कारण शेवटी काय असतं की कलाकार जेव्हा शेवटी माणूसच असतो, पण जेव्हा तो स्टेजवर असतो ना तेव्हा तो सगळा विसरतो, कलाकार एवढंच फक्त असतो. नाही, हे बरोबर आहे, पण कसं होतं की कलाकार एक त्याचाच रोल करतो अशातलं नव्हे. काय होतं की मी तुम्हाला रिस्पॉन्ड करतो, आपण दोघे काम करतोय, तो काहीतरी विसरला किंवा तो पुढे गेला किंवा त्याचा डायलॉग काहीतरी आहे आणि मग जे आपल्याला, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला ते नाटक हे पूर्णपणे पाठच पाहिजे किंवा पुढची लाईन काय आहे, इथे हे संपल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे किंवा इथे हा थांबणार आहे, इथे माझं हे संपल्यानंतर हा रिॲक्शन देणार, हे जेव्हा एक्सपेक्टेशन असतं आणि तसं काही घडत नाही, मग काय करायचं? किंवा असे काही प्रसंग आले का? नाही, कसं असतं माहिती आहे ना की असे प्रसंग अजूनपर्यंत तरी आलेले नाही. त्याच्यामुळे मला वाटतं जास्त मी काय सविस्तरपणे सांगू शकणार नाही. आणि आले असते तरी मला वाटतं त्यावेळेस तयार असतात बाकीचे सगळे करणारे. त्याच्यामुळे तसं काय प्रसंगावधान तर ठेवायला लागतं, प्रत्येक कलाकाराला लागतं. आणि जे काही येईल आपण ऍक्शन रिॲक्शनने जे करतो, आता मग तुम्हाला हळूहळू सराव निर्माण होतो, मग कुठे काहीतरी एखादं वाक्य चुकतो, सुटतं, असं काहीतरी होतं आणि मग तरी परत आपल्याला ती गाडी त्या याच्यावर आणून ठेवायची असते. हा, तसं एकदा झालं होतं. एक अंधकारचा एक छबिलदासचा प्रयोग होता. मध्यंतराला मला डायरेक्टर आलं म्हणे, राजन जरा नाटकाची लेंथ कमी होती, आपण जरा एक पॅच वाढवतोय. हा, अरे म्हणे मध्यंतर झालं, एक पॅच वाढवतोय, लेखक लिहिणार कधी, आम्ही पाठांतर कधी करणार? तर काय नाही, मध्यंतर 10 मिनिटं आहे. तर लेखकाने तो पॅच लिहिला, मावळीयन कॅरेक्टर होतं, लेखकाने पॅच लिहिला, माझ्यासोबत जो कोआर्टिस्ट होता त्याच्यासोबत मी 2दा रिहर्सल केली आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, तो पॅच नाटकाचा प्लस पॉईंट ठरला. नंतर तो पत्रकार आला होता म्हणे, आप तो महाराष्ट्रीयन लगते नाही, आप तो उर्दू तो इतने अच्छी खासी बोलले थे. मला ही शेवटी दाद असते ना कलाकारांची. बरोबर आहे. तो मला म्हणाल की आप महाराष्ट्रीयन हो की उर्दू? बोलले नहीं बिल्कुल सर, मैं महाराष्ट्रीयन हूँ. तो आप इतनी उर्दू कैसे बोलते थे? नहीं सर, हो जाता है कैरेक्टर में घुसने के बाद सब आ जाता है. नाही, उर्दू तशी कठीण म्हणजे ते शिकावी, गोड भाषा आहे. मग अशा म्हणजे आता उर्दूतला तुम्ही आयत्या वेळेस आलेला रोल केला, आणखीन म्हणजे इतर कुठच्या लँग्वेजेस तुम्हाला येत आहेत किंवा म्हणजे मराठी सोडून, मराठी, हिंदी, इंग्लिश आपण आता म्हणजे हे सराव झाला आपला, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर लँग्वेजेस मधनं काही प्रयोग केले, एखादा काहीतरी वन ऍक्ट प्ले केला किंवा असं असे काही अनुभव आहेत? नाही, मराठी आणि हिंदीच्या व्यतिरिक्त मी नाही केलं. हिंदीमध्ये असताना मी एक झी टीव्हीचे सुभाष अग्रवाल म्हणून होते, त्यांनी मला डायरेक्टर म्हणून कास्ट केलं होतं. म्हणजे 1986 सालची ही गोष्ट आहे. राजा अग्रसेन त्यांचं म्हणजे अग्रसेन समाजाच्या तर्फे एक नाटक ते करत होते. तर त्यांचं नाटक मी एकदा डिरेक्ट केलं होतं आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, ग्रँड शो केला त्यांनी आउट ऑफ सोव्हिएत कल्चरला. आणि 1986 साली मला माझं पहिलं पाकिट मिळालं 2500 रुपयाचं. या बात, तेव्हाचे 2500 रुपये. ते कुठेतरी असतं ना की आपल्या नाटकामध्ये आपलं पहिलं बांधलं. शेवटी कलाकाराला शेवटी पाकिट हवंच असतं ना. मग ताबडतोब बायकोला नेऊन दिलं? नाही, तेव्हा लग्न झालं नव्हतं माझं. पण आईला मी सांगितलं की आई, मला माझ्या नाटकाचं पहिलं मानधन मिळालं. तर आई मला म्हणेल, नाही तुझ्याकडे ठेव, तुझी मेहनत आहे. पण ते एक अप्रूप असतं ना, अप्रूप. आणि त्याचा त्या काळी म्हणजे खूप होतो, भरपूर. तर ते हिंदी नाटक मी डिरेक्ट केलं. आणि CID सिरियलमध्ये फक्त मी एकच एपिसोड केला, ते पण आमच्या बिल्डिंगमध्ये. दया शेट्टी आमच्या बिल्डिंगमध्ये राहायचा. त्याला माहीत होती की राजन काहीतरी करत असतो मध्ये मराठी, तर त्यांनी मला मग घेऊन गेला आणि मग एक एपिसोड मला CIDचा त्यांनी करून दिला. त्याच्यानंतर हिंदीमध्ये आता मी ऑडिशन्स वगैरे देत असतो, पण मी मराठी सिरियलमध्ये जास्त आता सध्या बिझी आहे. गेल्या महिन्यामध्ये घरोघरी मातीच्या चुलीमध्येच माझा एपिसोड टेलिकास्ट झाला, तुम्ही पाहिला असेल माहीत नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि खूप चांगले रोल मिळतात. या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे की मला माझ्या कॅरेक्टरनुसार, माझ्या एजनुसार, मॅनेजरनुसार, इव्हन माझं पुढच्या नाटक बघून लोक मला रोल ऑफर केलेले आहेत.
म्हणे सर तुम्हाला वेळ असेल तर या तुम्ही आमच्यामध्ये काम करा. तर सध्या परिस्थिती अशी आहे की हा झाल्यावर मला उद्या आणखीन एका दुसऱ्या प्रोग्रामला जायचं, ते पण मला टाईट शेड्यूल आहे. व्हेरी गुड. मी आता आज रात्री मी जाणार आहे शिर्डीला एका दुसऱ्या प्रोग्रामसाठी. तिकडून उद्या आल्यावर पुन्हा मला सोमवारपासून मला एक दुसरा असाइनमेंट माझी आहे. तर ठीक आहे, देवाच्या दयेने खूप बिझी राहतोय आणि आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांचे. खूप बरं वाटलं अभिनय म्हणून, एक कलाकार म्हणून मला एक जरा बरं वाटतं की आपल्याला आपल्या मनासारख्या फील्ड आफ्टर रिटायरमेंट करता आलं. बरोबर. नाही, वेळ म्हणजे आफ्टर रिटायरमेंट वेळ भरपूर आहे. इतर म्हणजे जी काही धावपळ आपली ऑफिस च्या वेळेस असते ती नसताना आता ते सोपं पडत असेल, पण तरी सुद्धा म्हणजे कसं असतं की त्याच्यातनं वेळ काढणं, मग ते ऍक्टिंगमध्ये ते करणं. मग लिखाणावर का जोर देत नाहीये की म्हणजे तशी काही आयडिया नाहीये किंवा म्हणजे काहीतरी सुचतंय पण उतरत नाहीये, असं काय होतंय? नाही, टू बी व्हेरी फ्रँक, मी चांगलं लेखक नाही होऊ शकत. ह्याला कारण काय की मुळात लेखकाला वाचन खूप असावं लागतं. बरोबर. खूप त्याला वाचन करतो, त्याच्यानंतर मग शब्दसाठा संचार होतो. पण ठीक आहे, आता मी गेल्या महिन्यामध्ये 1-2 नाटकं पाहिली, तर त्यांचं मी स्वतः परीक्षण केलं होतं. अमेरिकन अल्बम आणि श्वेता पेन्सिलचं एक नाटक आलं होतं. तर त्यांचं मी परीक्षण केलं आणि नंतर श्वेता पेन्सिलला मी पाठवलं, म्हणे सर खूप छान परीक्षण केलं. आणि मग तिने तिच्या फेसबुकच्या पोस्टवर टाकली म्हणजे. आणि अमेरिकन अल्बमचं पण मी स्वतः परीक्षण केलं नाटक बघून. ते थोडंफार आता अनुभवाने आले की बाबा कशा पद्धतीने करावं लागतं, तेवढं फक्त करू शकतो. बाकी फुल प्लेज लिखाण वगैरे नाही करू शकत. नाही, लिखाण म्हणून नव्हे, पण एक कसं असतं ना, म्हणजे आता तुम्ही जो काय अनुभव घेतलेला आहे, मग एखादं काहीतरी आपण काम करता करता एखादा विषय सुचतो, एखादी आयडिया सुचते, मग ते घोळत असतं आपल्या की ह्याच्यावर काहीतरी प्रयत्न करूया किंवा कोणतरी रामदास कामत आहेत त्यांना सांगून बघूया काय डेव्हलप करतात का, काहीतरी लिहितायत का, आणखीन कोण जे लेखक आहेत त्यांना काहीतरी सांगूया. अशी जी मित्रमंडळी असतात म्हणजे जे कट्ट्यावर बसतो आणि मग तिथे चर्चा होते आणि मग त्याच्यातनं काहीतरी निर्माण होतं. म्हणजे आपल्याकडे रवी भगवते येऊन गेले, आपले बँकेचे भरपूर लेखक आहेत. दीपक कुलकर्णी होता, तो पुण्यात आता आहे. रवी भगवती आहेत, इतरही आणखीन बरेच, अशोक कांबळी होता. आणि असे जे आहेत ना, तेव्हा कोण मग तुमच्या सहवासात असे म्हणजे लेखकू मित्र नाही आले का फार? नाही, लेखक मित्र आले नाहीत. याचं कारण असं आहे की माझा पिंड अभिनयाचा असल्यामुळे मी अभिनयाचे रिलेटेड मित्र जोडले. जसं समजा आता तू अभिनय करतोस तर मी तुझ्या, कारण एक अभिनय आपल्याला करतो, लेखकाला वेगळं असतं. कारण लेखकाकडून आपण काय करणार, त्याचे शब्द आपण बोलायचे. पण एक जो अभिनय करतो त्याच्याशी मी जास्त हे केलं की आपल्याला आणखी पुढे काहीतरी चांगलं करता येईल त्याच्या दृष्टीने. त्याच्यामुळे लेखकाची ॲसेच मी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न पण केला. ते आपल्यापेक्षा खूप मोठे असतात, आपण फक्त त्यांनी लिहिलेले शब्द आपण अभिनयाद्वारे आपण सादर करत असतो. नाही, मोठे असतात, लेखकच मोठा खरा म्हणजे मेन असतो, पण ते सादरीकरण पण तेवढं ताकदीनं व्हायला पाहिजे, तरच तो लेखकाचा म्हणजे आपण पोचवतो. म्हणजे तुम्हाला आता ती अंगवळणी पडलेलं आहे की काय लेखकाला काय म्हणायचंय. म्हणजे तुम्ही आता मगाशी म्हणाल तसा रोल केला आणि त्यांनी जाम वावा केली, आणि हे म्हणजे ती नस पटकन पहिल्याच ह्याच्यात पकडणं आणि तसा परफॉर्मन्स देणं सगळ्यांना नाही जमत. मग त्याला रिहर्सल लागतात, इतरही गोष्टी लागतात. पण हे जेव्हा येतं मग तेव्हा असं वाटतं, अरे चला आपल्या अंगात हे गुण आहेत, मग ह्याला असं साजेसं एखादं काहीतरी आयडिया किंवा डोक्यात येतं, अरे हे असं केलं तर आणखीन, मग हे इम्प्रोवाइज केलं तर आणखीन, ह्याच्यात काहीतरी सुधारणा केली तर, असं जे डोक्यात आपल्या चक्र चालू असतं ना, म्हणजे कलाकार शोधत असतो आणखीन मी चांगलं काय करू, आज प्रयोग झाला, दुसऱ्या दिवशी आणखीन मी काय करू. तसं ते नेहमी असं अस्वस्थ असतो कलाकार. तसं काही तुमच्या बाबतीत होतंय आणि मग काहीतरी सुचलं किंवा मग इतर काहीतरी अनुभव आले? हो, झालं ना. त्यामुळेच मी फक्त एकच कविता लिहू शकलो. तेव्हा माझ्या डोक्यात विचार घोळत होता की कोणतरी आपल्याला मित्र पाहिजे. आणि मित्र सगळेच असतात, पण मित्रांमधला मित्र जो असतो ना तो खास मित्र असतो. तर त्याच्यावर मी एक कविता लिहिली होती, स्वप्न आणि स्वप्न. ते माझं कदाचित माझं मनोगत असू शकतो. तर एक थोडं पूर्ण असं थोडं नाही, पूर्ण पाणी. हा, पाणी हवं का?
माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्न आणि स्वप्न. माझ्या हलव्या मनाला हवावासा वाटतो एक क्षण स्फूर्तीचा, स्फूर्तीतून मिळणाऱ्या आनंदाचा, आनंदातून मिळणाऱ्या सुखाचा आणि सुखाच्या परमोच्च क्षणाचा. क्षणभंगूर आहे मन माझे, भटकी कधी इकडे कधी तिकडे, घालू कसा आवर मी माझ्या मनात, हवा एखादा साथी सवंगडी मित्रत्वाचा, घालील जो आवर माझ्या मनात, आनंदासोबत दुःखात देई जो साथ, हवाय असा साथी मला, मला तू संबोधणाऱ्या मैत्रीचा आणि मैत्रीच्या रूपाने मिळणाऱ्या सोबतीचा. अशी सोबत हवी मला, कधी न तुटणाऱ्या बंधनाची, बंधनामध्ये जपडून ठेवणाऱ्या स्वप्नांची. हवंय असं एखादं स्वप्न मला, स्वप्न, सुंदर स्वप्न, जागेपणी पडणारं वास्तविक जीवनाचं स्वप्न, हवा असा वाटतो माझ्या मनाला. आणि या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे की मी जेव्हा लिहायला सुरुवात केली ना, जेव्हा या कवितेचा शेवटचा शब्द जेव्हा संपला ना, तेव्हा माझं पेन खाली आलं. तोपर्यंत माझ्या डोक्याच्या भावना होत्या त्या कवितेच्या रूपाने मी देण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या बँकेतल्या मित्राकडे ती मी कविता वाचून दाखवली. तर 1996 साली त्यांनी मासिकामध्ये माझी कवी छापायला दिली होती. धुळी मुंबई म्हणून तेव्हा न्यू बॉम्बेचं मासिक होतं आणि त्या मासिकामध्ये माझी कविता छापून आली. आणि त्यांनी मला कन्सोलेशन प्राईज म्हणून 101 रुपयाचं मला पाकिट पण त्यांनी मला. हा माझा केवळ पहिला प्रयत्न आणि शेवटचा प्रयत्न होते, कारण मी कविता चांगल्या प्रकारे नाही लिहू शकली, माझ्या मनातली व्यथा होती. नाही पण चुकीचं नाही वाटत, म्हणजे तुम्ही नाही वळलात वगैरे, आता म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून तुम्ही जास्ती भर दिलात, पण छान लिहिलेली कविता आहे, पण मग त्याकडे वळूच नाही असं काय वाटलं? नाही, मग मी अभिनयामध्ये खूप बिझी झालो ना. ओके. कसं झालं की रिटायर झाल्यानंतर तुम्ही बिलीव करणार नाही, मी सप्टेंबरमध्ये रिटायर झालो. ऑक्टोबरमध्ये मला प्रोडक्शनचा पहिला कॉल आला, वकिलाचा रोल आहे, करणार का एक दिवसाचा कॅरेक्टर आहे. सप्टेंबरला रिटायर, ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला समोर कॅरेक्टर आणखीन काय आवडतं. बरोबर आहे. तिथून जी माझी सुरुवात झाली ती आहेत. आणि नंतर मी एक शॉर्ट फिल्म केली होती पिझ्झाची, आता मी उल्लेख मागे केला होता ना. त्याच्या बाबतीत एक गोष्ट मला सांगायला आवडेल की त्याच्यामध्ये मी जवळजवळ 75 ते 80 वर्षाचा म्हातारा करला होता. आणि हल्ली विदेशामध्ये ती संस्कृती खूप आहे की आई वडिलांना एकटे ठेवतात आणि मुलं एकटं होतं. तर त्याच्यावरती होती. तर मला डायरेक्टर म्हणाला, सर तुम्ही करू शकता का? बोलतो मी प्रयत्न करतो. बिलीव करणार नाही, गोरेगावला आम्ही शूट केलं. डायरेक्टरनी फक्त मला एकदा डायलॉग दिले, स्क्रिप्ट मी ठेवून दिलं. त्याला बोललं कॅमेरा सुरू कर, तू मला थांबवायचं नाही, मी काय करतो. तो बिलीव करणार नाही, मी सुरू केलं. 15 मिनिटं मी अभिनय करतो, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभिनय करतो आणि डायरेक्टर कट झालंच नाही. नंतर मी म्हणाल की अरे तू कट का नाही केलात? म्हणे अरे तुम्ही एवढे छान सगळं करत होतात की मला वाटत नव्हतं की कुठे मी कट करू, तुम्हाला मी कुठे थांबू. एवढा तुमचा अभिनय म्हणजे बोलू शकत नाही मी. ॲज अ डायरेक्टर म्हणून मी एकदम खुश आहे तुमच्या अभिनयावर. आणि म्हणून तो कॅमेराला डोळे सांगतो मी, हो दे शूट होऊ दे, मला ऐकू येत होते सगळं, हो दे शूट. आणि मग त्याची गंमत अशी की जवळजवळ 15 मिनिटाचा सलग सीन त्यांनी तो शूट केला. एक टेकमध्ये 15 मिनिटाचा त्यांनी शूट केला. त्याची म्हणजे 15 मिनिटं नको, पण जे काय तुम्हाला आठवेल ना, तुम्हाला जिथे थांबावं असं वाटेल तिथे थांबा. अरे बैठो ना. अरे तुम भी ले लो ना पिज़्ज़ा, तुम भी ले लो. अरे नहीं थोड़ा तो ले लो. हाँ, और बताओ ना तुम्हारे घर पे कौन कौन है? अच्छी बात है, सारा परिवार तो है तुम्हारे साथ में. मुझे देखो, इतने से बड़े घर में मैं अकेला रहता हूँ. बीवी थी वो गुजर गई. एक लड़का है ऑस्ट्रेलिया में रहता है अपने बीवी के साथ. अच्छा है, तुम्हारा परिवार तो तुम्हारे साथ में है. और प्लीज थोड़ा टाइम रुको ना, मुझे अच्छा लगेगा. ऍक्च्युली या पिताची कथा अशी होती की
वृद्धत्व हे फार कठीण असतं पेलणं. त्याची व्यथा म्हातारीची ना, एकटा घरी असतो, त्याची बायको गेलेली असते, मुलगा कुठे अमेरिकेमध्ये असतो, एवढ्या मोठ्याच्या घरामध्ये एकटा त्याला भूक लागलेली असते, खायला वगैरे काही नसतं. तर नंतर मग तो करता करता त्याच्या डोक्यात सहज विचार येतो की आपण एखादा पिझ्झा ऑर्डर केला तर ऍक्च्युली त्याच्या अनुषंगाने कोणतरी डिलिव्हरी बॉयला आणि आपल्याला त्याच्याशी 2 शब्द बोलायला आपल्या मनाला विरंगुळा मिळेल. तो या शॉर्ट फिल्मचा सब्जेक्ट होता आणि तो लोकांना अपील झाला. आपण एकटेपणा आपण जो म्हणतो ना, तो खूप खायला जातो, मग त्यातून आपण मार्ग शोधत असतो की एकटेपणा घालवण्यासाठी मग तो पिझ्झा ऑर्डर करतो. जो डिलिव्हरी बॉय आलेला असतो त्याला तो बसून ठेवतो 15 मिनिटं आणि त्याच्याशी गप्पा मारतो. जाताना म्हणतो की हे पैसे घे आणि उद्या तू परत ये आणि पुन्हा उद्या पिझ्झा ऑर्डर करेल. एकदम जीवाला हेलावून टाकणारी कथा. आणि एक मला अमेरिकेवरून माझ्या यूट्यूबला मला एक त्यांनी मेसेज केला होता की मनाला एकदम भिडलं तुमचा अभिनय आणि तुमची डायलॉग डिलिव्हरी. आम्ही इकडे आहोत आणि सध्याची परिस्थिती तशीच आहे. अगदी लाईव्ह तुम्ही हे केलेलं आहे. आणखीन काय अशी दाद मिळणं म्हणजे खरंच भाग्य आणि अत्युच्च म्हणजे क्षण तो. हो. आणखीन दुसरी एक माझी ब्रोकन शिप म्हणून माझी एक सिरियल होती, शॉर्ट फिल्म. तर त्याचा विषय असाच होता की थर्ड पार्टी गॅरंटीवर जो प्रकार असतो ना, तो काढलेला नसतो आणि लायसन पण नसतं मुलाकडे वगैरे, आणि त्याचा मुलगा कोणाला तरी उडवतो. त्याच्यामध्ये बापाची जी अवस्था होते की ह्या मुलाला आपल्याला कसं वाचवायचंय, त्या बापाची व्यथा त्यांनी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक सीन होता जो मला स्वतः करायचा होता. मी मुलाला गोरेगावला लॉयरकडे घेऊन जातोय आणि तो कारमधला सीन होता. मी समोर कार ड्राईव्ह करतोय, MG रोडचा रोड, रात्री 11:30 वाजता शूट चालू होतं. माझ्या डाव्या साईडला कॅमेरा, मागे कॅमेरा, आणि त्याला मी म्हणाल तू कॅमेरा चालू कर, आणि त्यांनी डायरेक्टरने मला डायलॉगवर ॲस्टच काय दिले नव्हते. सर हा सीन आहे, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे सुचतं ते बोला. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, जेव्हा आपण कार ड्राईव्ह करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त ड्राईव्हवर असतं. आपण दुसरीकडे काही करू शकत नाही. एक तर ड्राईव्हवर, लेफ्ट साईड बघ, समोर बघ, मिरर बघ, बाकी काय शकत नाही. त्यावेळेस मला काय काय करायला लागत होतं. मी ड्रायव्हिंग करतोय, राईट मिरर बघतोय, लेफ्ट मिरर बघतोय, बॅक मिरर बघतोय, आजूबाजूला येणारं ट्रॅफिक बघतोय, लोक समोर येतात ते बघतोय, माझे डायलॉग बोलतोय, त्याच्या ऍक्शनला माझे रिएक्शन देतोय, आणि माझ्या मागून जो कॅमेरा येत होता त्याला फॉलो करून मी डायलॉग करतोय. नंतर डायरेक्टर म्हणाल की राजन सर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला की तुम्ही एका टेक मध्ये सीन दिला. मला शेवट टेन्शन आलं होतं की बाबा कसं मी सीन देणार, आणि एवढं सगळं ठीक आहे ड्राईव्ह करू शकतो, ड्राईव्ह करताना काय समोर बघितलं आपण ड्राईव्ह करतो, पण या सगळ्या गोष्टी एकत्र करण्यामुळे मला खूप चॅलेंजिंग ते वाटलं आणि केलं मी ते, काय जमून गेलं त्यावेळेस. आणि तो सीन पण आवडला सगळ्यांना, ज्यांनी ज्यांनी पाहिला तो सीन पण आवडला, म्हणजे खूप छान सीन दिला. तर ठीक आहे, लोकांचा अभिप्राय पण चांगला येतोय. आणि आणखीन झालं तर माझ्या पुढच्या नाटकाबद्दल मला आणखीन तुम्हाला सांगावं लागेल. माझं एक प्रायोगिक नाटक सध्या चालू आहे, खुर्च्या नावाचं. मी त्यात मेन कॅरेक्टर करतोय. एक 75 ते 80 वर्षाचा मी म्हातारा आहे. युजिन आयनोस्को, फ्रेंच लेखक, त्यांनी दी चेअर्स म्हणून नाटक जर्मनीमध्ये केलं होतं. तिसऱ्या महायुद्धामध्ये जी हानी झाली होती त्याच्यामध्ये तो माणूस महायुद्धामध्ये जे होरपळ निघाली होती माणसाची, तो लोकांना काहीतरी करमणूक पाहिजे म्हणून त्यांनी ते नाटक लिहिलं होतं दी चेअर्स म्हणून. कालांतराने वृंदावन दंडवतांनी त्यांचं मराठीमध्ये रूपांतर केलं. 1976 साली विजयाबाई आणि माधव वाटवेंनी ते नाटक केलं होतं. 1976 साली केलेलं नाटक आम्ही 2022 साठी केलंय. 46 वर्षाने आम्ही ते नाटक केलं. आणि त्या नाटकाचा विषय असा होता की ॲब्सर्ड नाटक, स्क्रिप्ट काही संबंध नाही, म्हातारा कसा आहे काही संबंध नाही. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मला नाटक वाचायला फक्त 2.5 महिने लागले. नाटक वाचायला 2.5 महिने गेलो. 2.5 महिन्यानंतर डायरेक्टर मला नाहीच म्हणणार नाही ते तुम्हालाच करायचंय, तुम्ही करणार नसाल तर मी कुणाकडून काम नाही करून घेणार. तो मला म्हणाला आणखीन हवं तर तुम्ही 1 महिना घ्या. बरोबर. आता मी मला कलाकारालाही चॅलेंज असतं आणि रोज काय चॅलेंजिंग होता इथं. पुन्हा मी 1 महिना घेतला तरी मला काही कळलं नाही. मी गेलो बाबा मी नाही करू शकत, माझी रिप्लेसमेंट तू बघ. तर तो म्हटलं ठीक आहे 8 दिवस घ्या, बघू काय करायचं. आणि लकीली काय झालं, मी रात्री 12 वाजेपर्यंत ते स्क्रिप्ट करायचो. काय कसा म्हातारा आहे हो, तुमच्या आमच्यासारखा म्हातारा नाही, आपण म्हातारे नाही आहोत, पण जनरल म्हाताऱ्यासारखा तो म्हातारा नाही. तो कधी वेळासारखा वागतो, कधी कॉमेडी करतो, कधी असं काहीतरी चालायचं. रात्री 12 वाजता पण मी स्क्रिप्ट वाचली. नंतर एका दिवशी मी रात्री 12 वाजता फोन करून मी त्याला सांगितलं की
उद्या तू वेगळा राजन बघशील. आणि तू बिलीव्ह करणार नाही, मी तालमीला गेलो, आता मी म्हातारा गेला होता. डायरेक्टर म्हणाला, हेच तर मला पाहिजे होतं तुमच्याकडून. तो म्हणाला 3.5 महिन्याची मेहनत तुमची कामी आली. आणि बिलीव्ह करणार नाही, त्या मेहनतीवर आणि डायरेक्टरनी ठेवलेल्या विषयावर मी 18 प्रयोग केले. आजपर्यंत खूप मराठी नाट्यपट सृष्टीमध्ये खूप लोक नाटक बघून गेली आणि त्यांनी खूप माझ्या अभिनयाची खूप कौतुक केलेलं आहे. प्रायोगिक रंगभूमीवर 18 प्रयोग करणं म्हणजे खूप आहे. सध्या नाटकाला वाईट दिवस आलेले आहेत. कमर्शियल नाटकं कोण बघायला जात नाही, प्रायोगिक नाटकं तुम्ही. मला क्राऊड खेचून आणायचं होतं. आम्ही नावाजलेले कलाकार नाही, आम्हाला दोघांना क्राऊड खेचून आणलं असतं. ते आमच्यासमोर एक चॅलेंज होतं. आणि 18 प्रयोगापर्यंत आमचं नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एक प्रेक्षक उठून गेला नाही. एक प्रेक्षक उठून गेला नाही. एक तर ग्रस्त आले होते, ते म्हणाले की मी नाटक आयुष्यात कधी पाहिलं नाही. त्यांनी कुठेतरी सकाळी ॲड पाहिली होती, म्हणे खुर्च्या बघायला आलो आणि हे 2 कलाकारांनी मला अक्षरशः खुर्च्याला खिळवून ठेवलं. मला म्हणे, काय अफाट एनर्जी आहे तुमच्याकडे, एवढ्या अफाट एनर्जी कशी काय तुम्ही मेंटेन करू शकता. आणि तो कॅरेक्टरच तसं आहे. 1.5 तास कंटिन्युअस मी एकटा बोलतो स्टेजवर, पाण्याचा एक थेंब न घेता. रामदास कामत बघायला आला होता, भाई खाडे बघायला आला होता, आरसी चांदोरकर बघायला होते. पाण्याचा एक थेंब नाही त्या अवस्थेमध्ये, पण काही नाही, सगळं विसरायचो मी. एकदा तर ठाण्याला गडकरीमध्ये प्रयोग करताना मला प्रचंड ताप आला होता. माझा आवाज फुटत नव्हता, मला खोकला होता. सकाळी मी डायरेक्टरला फोन केला, म्हणे अहो काय झालं काय तुमच्या आवाजाला, तुमचा मेजरूळ, आणि तू काय टेन्शन घेऊ नको, मी संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होऊन जाईल. तर बिलीव्ह करणार नाही, मी 6 वाजता गडकरीला गेलो. माझा जो मेकअप पण होता, रविवार असल्यामुळे दुकानं कुठलीच उघडी नव्हती. तर तो कुठेतरी तांबडी नाटकाला जाऊन त्यांनी गुळ घेऊन आला 1/2 किलो. मला म्हणाला 6 ते 8 वाजेपर्यंत फक्त गुळ खायचा आणि गरम पाणी प्यायचं. आणि गुळ गरम पाणी पिऊन माझी एंट्री घेतली. आवाज माझा सुटला, एकदम सुसा. मग नंतर मी सगळं विसरलो. मग शेवटी काय, आपल्याला पण वाटतं नाही की आपली जबाबदारी, आणि ते येऊन गेलं. माहीत नाही, परमेश्वराची पण कृपा असावी कदाचित. कधी अजूनपर्यंत कधी फियास पण आहे नाटकामध्ये. आणि ते नाटक असं होतं की इकडचं तिकडे डायलॉग नाही, तर काही अर्थ नाही डायलॉगला. कधी कधी बायकोला म्हणतो, अगं तू खूप चांगली दिसत, कधी कधी म्हणतो कंटाळा आले काय करायचं, काय नाही, सुभाष वैद्य बघायला आला होता. म्हणजे जाणकार ते म्हणायचं, काय कठीण नाटक तुम्ही पेलताय म्हणे, 46 वर्षानंतर तुम्हाला नाटक काय करावं असं वाटलं, तुम्ही पेलताय हे नाटक. आणि खरंच खूप चांगलं वाटतं. म्हणजे कुर्ल्याला मीना नाईक बघायला आलं होतं नाटक आमचं. नाटक फुल, दरवाजे बंद केले होते. 7:30 शो 6 वाजता फुल. मीना नाईक म्हणायला, अहो घ्या, मला बघायचं, कारण त्यांनी खूप ऐकलं होतं खुर्च्याबद्दल वगैरे. तर त्या वॉचमॅननी त्यांना आतमध्ये घेतलं. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्या पायरीवर बसून नाटक बघत होत्या. आमचं नाटक झाल्यानंतर दिसलं आम्हाला, आम्ही त्याला वर गेलो. तर मीनाताई म्हणाल्या, खुर्च्यासारखं नाटक मी कसं मिस करू शकत होतं. आणखी तुम्हाला काय पावती पाहिजे. बरोबर. विजय केंगरेंचा मला त्या दिवशी फोन आला माझा खुर्च्या नाटकाबद्दल, की म्हणे पाटलाला मी तुमचं नाटक बघायला आलो होतो, खूप छान काम करताय, खूप डेडिकेटेड आहे, खूप टॅलेंट आहे तुमच्यामध्ये, अशी तुमची प्रगती होती. तर मी त्यांना बोललो की नाही, तुमच्या एवढ्या मी श्रेष्ठ कलाकार नाही. तर मला म्हणाले, नाही हो, कलाकार कुठला श्रेष्ठवर काही नसतो, कलाकार फक्त कलाकार असतो, श्रेष्ठ हा मोठेपणा झाला. हो, मोठेपणा आहे तो तुमचा. नाही, किती वेळ आहे, म्हणजे स्पॅन कितीचा आहे नाटकाचा. 1.5 तास. कमिटी मेंबर्स म्हणजे पुढचा कार्यक्रमाची आपल्याला एक बिलीव्ह करणार नाही, माझे मेवणे बसलेले तिकडे अंकारे, ते माझ्या पहिल्या प्रयोगाला आले होते. पाण्याचा एक थेंब नाही, घसा अक्षरशः 2ऱ्या मिनिटापासून माझा घसा सुकायला लागायचा. पाण्याचा एक थेंब नाही, तरी पण आम्हाला ते नाटक करावं लागायचं की शो मस्ट गो ऑन. तुम्ही कुठल्याही परिस्थिती काही असेल तुम्हाला तो करावा लागतो. आणि येऊन गेलं ते खूप बरं वाटायचं. पण मी अजूनही खूप एन्जॉय करतो. अजूनही लोक खुर्च्याचं नाव करतात. माझ्या पेपरमध्ये जवळजवळ महाराष्ट्र टाइम्सवाल्यांनी पण नावाजलेलं नाटक आहे. जोग सप्टेंबर आलेले, सगळे रिपोर्टर आलेले. तर खुर्च्याच्या बाबतीत नाही, आता तुम्ही ओघात बोलता म्हणाला की घसा कोरडा पडला आणि मग गुळ आणि पाणी. हो. पण नाही, म्हणजे तेव्हा म्हणजे नॉर्मली एक असं शिक्का मारला जातो कलाकार लोकांवर, म्हणजे चपटी वगैरे, ते असं म्हणजे घसा मोकळा करण्यासाठीचं औषध असं. पण मग
त्याच्या मागे कसे नाही लागलेत की काय म्हणजे जाणून बुजून टाळलं आणि ते कसं टाळलं? नाही नाही, पण ते जर घेतलं असतं तर मी नाटक कधीच करू शकलो नाही नाही. पण म्हणजे एक अशी प्रथा म्हणजे एक गैरसमज असतील बरेचसे आर्टिस्ट आहेतही तसे, त्यांच्या आपण वेगवेगळ्या कहाण्या ऐकलेल्या आहेत, पण त्याच्या वाटेस न लागणं त्याला कारणीभूत कोण? म्हणजे तुम्हीच ठरवलं आणि नाटकासाठीच म्हणून ते सोडलं की इतर म्हणजे कोणी? नाहीतर असे आपल्याला चांडार चौकळे आपलीच मित्रमंडळी असतात, ते फक्त म्हणतात फक्त कंपनी दे रे, तू घेऊ नको, बस आम्ही घेतो. पण तसं न होता तुम्ही त्या वाटेसच न जाणं, याच्या मागचं काय रहस्य आहे? नाही, कारण असतंच काय म्हणता येणार नाही. कसं होतं माहितीये ना, आपण जेव्हा मित्र परिवारांमध्ये जेव्हा असतो ना, हा मी जेव्हा यंग होतो म्हणजे बँकेत वगैरे लागलो तेव्हा चालायचं आपलं, कोणतरी आले सोबत बसलं, पण नंतर मग कालांतराने आपल्याला ध्येय समोर दिसायला लागतं. मला तिकडे पोहोचायचं आहे, बाय हुक कर बाय करू, त्याच्यासाठी जे काय कॉम्प्रोमाइज करायला लागतील ते मी करेन. मग कुठेतरी म्हणाल की आपलं ध्येय आपल्या समोर दिसते ना, तर आपण काहीतरी चांगली गोष्ट, वाईट दारू पिणं वाईट आहे तर मी कधीच म्हणणार नाही, पण माझं ध्येय माझ्या समोर दिसते तर मी तिकडे डेडिकेट करतोय ना. पण हा, अजूनही मित्रांच्या सोबत मी जातो, त्यांच्यासोबत बसतो, त्यांच्या ग्लास मी भरतो, त्यांना चकना खायला देतो, मी चकना म्हणजे ते आहे, म्हणजे मी आता बायकॉट वगैरे केलेलं नाही. नाही आता म्हणजे अलायदा इतर, आता तुम्ही ऑफिसर झालात आणि मग आउट ऑफ मुंबई जेव्हा ट्रान्सफर झाली तेव्हा मग म्हणजे गोव्याला होतात, इतर जे काय नागपूर साईडला वगैरे जिकडे जिथे फिरले, तेव्हा मग ह्या तुमच्या ऍक्टिव्हिटीला आळा बसला, खीळ बसली, असं झालं का? कम्प्लीट बंद. मग तेव्हा म्हणजे हुरहुर वाटते, अरे नाही चुकल्यासारखं नको, उगाच आपण प्रमोशन घेतलं नसतं, घेतलं तर बरं झालं असतं, म्हणजे अन्याय केला असं नाही वाटत तेव्हा? हा, कलाकारावर अन्याय झाले मला कबूल आहे, पण शेवटी कधी आपल्याला फॅमिली कमिटमेंट पण आपली असते, आपल्याला फायनान्शियल स्टेबिलिटी पण आपल्याला हवी असते, की आपण जर फायनान्शियली स्ट्रॉंग असू तर आपल्याला पहिली आपली फॅमिली मेन असते, आपल्याला त्यांचा पहिले भलं करायला पाहिजे. 1996 साली मी तालीम करत होतो नाटकाची, तिकडे मला कळलं की मला प्रमोशन मिळतंय आणि मी अक्षरशः डायरेक्टरला म्हणून आहे बघ मी टॉस उडवतोय, या टॉसवर माझं भवितव्य होतं आणि मी टॉस उडवला. मी डायरेक्टरला म्हणालो मी नाटक सोडतोय, मला ऑफिसर म्हणून मला जॉईन व्हायचं. मी गोव्याला गेलो, तिथून ऑफिसर म्हणजे मी रिटायर होईपर्यंत ठीक आहे 1-2 एपिसोड करायला मिळायचे मला. अंधेरीला असताना मला एजीएम खूप सपोर्ट करायचं. एकदा मी त्यांना फोन करून सांगितलं तर मैं नहीं आ रहा हूँ, क्या बात है राजन, नहीं जैसे मड आइलैंड में जब शूट होने का, आणि तो छुट्टी काय जरूरत आहे, तुम आया ना आत म्हणजे निकाल जाना चुपचाप. तर मग मी 8 वाजता गेलो, माझ्याकडे RBI ट्रान्झॅक्शन असायचं, मी मस्त 9 वाजता सगळं 9, 9:30 10 वाजेपर्यंत सगळे गोरे पेलं, बिलीव्ह करणार नाही. मी अंधेरीहून मडला गेलो, शूट केलं, पुन्हा 2 वाजता येऊन बसतो. एजीएम मला म्हणाला एवढा सपोर्ट बँकेने मला मिळाला, आणखीन काय पाहिजे? बरोबर, असं मिळालं सपोर्ट बँकेने, आणखीन काय आपल्याला, आणखीन काय अपेक्षा करू शकतो आपण? तर ठीक आहे. खुर्चीच्या बाबतीत आणखीन एक मी छोटा इन्सिडेंट मी सांगू शकेन की मला आवडतं ते नाटक करायला अजूनही. मी म्हणजे ते डायलॉग असे पाठांतर झालेत आणि मी कधीच पाठ केले नाही डायलॉग, टू बी व्हेरी फ्रँक. मी फक्त तालमीला जे डायलॉग बोलत आहे थोडे, कधी कधी मला म्हणतात की तुझं एवढं सलग पाठांतर कसं काय? बोलू नाही, ते मी फक्त तालमीला केलं आणि करायचं, मुवमेंटवर पाठवतं. हो हो. त्याच्यामध्ये सीन असे होते ना की एका कॅरेक्टरला तुम्ही खूप काय काय करू शकत होता. कधी मी नवरा बनतो, कधी बाप बनतो, कधी प्रियकर बनतो, कधी वयस्कर म्हातारा बनतो. त्याची एक झलक फक्त मी सांगतो, त्याच्यामध्ये व्हेरिएशन बघा तिथे. मला अजूनही विश्वास बसत नाही रे, तू खरं तीच आहेस? हा, तर तुझ्यात इतका बदल झाला पण तू जरा सुद्धा बदलली नाही सर, तशीच दिसते गोड आणि सुंदर. तेव्हाही तुझ्या प्रेम होतं आणि आजही, बरं का? ते सुंदर, तुला आठवतो आपण तरुण होतो ना तेव्हा चंद्र हा आपला साक्षीदार होता ना, हा एकच ग्रह आपल्याला खराखुरा वाटायचा. दूर दूर गेलेले ते दिवस, त्या रात्री तुला पुन्हा एकदा उत्कटपणे जगायला आवडेल, पण कसं शक्य? आपल्याला मागे टाकून काळ कधीच आगगाडीसारखा निघून गेलाय आणि त्याच्या खाणाखुणा आपल्या त्वचेवर उठून गेलाय. प्लास्टिक सर्जरीने खरोखर तरुण दिसायला लागतं असं वाटतं तुला? खरोखर तरुण होता?
अरे हो बसून घे ना, सगळ्यांनी बसून घे. हो हो आणखीन खुर्च्या येत आहेत, आणखीन खुर्च्या येत आहेत. नाही हो, आम्हाला मुलाबाळ कधी झालीच नाहीत. तेवढे एकच वेळी राहून गेली बघा आमच्या संसारात. एक तरी मूल हवं होतं. मनाने हिला सारखं वाटायचं. आम्ही सगळं करून पाहिलं हो. या बिचारीला तर इतका ध्यास लागला होता आई होण्याचा, पण देवाच्या मनात वेगळंच असावं. हा ठीक आहे, आता माझ्या दृष्टीने म्हणाल तर मला तर फारसं काही वावं वाटत नाही. असतात काही जोडपी अपत्य, पण हे बिचारीचं काय. देवनारायणा, दुःख यातना हेच आमच्या नशिबात आलं, हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं. नाही तुम्ही म्हणता ते सगळ्या सुख सोयीचं हो झालं तर खुर्च्या हो सगळं मिळणार हो तुम्हाला. अहो थांबा ना, अहो आणखीन खुर्च्या येतात हो, तुम्ही बसून घ्या. मी माझ्या आईला खड्ड्यात मरू दिलं. ती बिचारी ठाव पडत होती, माझ्या बाळा, माझ्या सोन्या, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. माझ्या शेजारी बस, अगदी शेवटच्या खटक्या मोजते मी म्हणालो, काही काळजी करू नकोस आई, मला एका मेजवानीला जायचं होतं. गेल्या पावली परत येतो म्हणालो, पण परत येईपर्यंत ती मेलेली होती आणि तिची राख सुद्धा झाली होती. मी राखेत हात घातला, पण तिच्या अस्थी सुद्धा माझ्या हाताला लागल्या नाही. मला ठाऊक आहे मुलं नेहमीच आपल्या आईला टाकून देतात आणि बापाला जवळपास मारून टाकतात. असंच असतंय सगळं, असंच असतं. हो 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 सगळं मिळणार होतो. नाही हो हो नाही अहो येतात, तुम्ही बसून घ्या ना. धन्यवाद. छान. आपण याच नोटवर आता आपण थांबूया. तुम्ही आमची संध्याकाळ आज एक अविस्मरणीय केलेली आहे आणि त्याच्या म्हणजे आपल्या ह्या संपूर्ण पेन्शनर असोसिएशनतर्फे मी आपले आभार मानतो. तुम्ही जे काय दिलं त्याच्यासाठी मी पण आपल्या पेन्शनर असोसिएशनचे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी ज्यांनी मला एक चान्स दिला इकडे माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि तुम्ही प्रेक्षकांनी येऊन शांतपणे माझा प्रोग्राम ऐकून घेतला त्याबद्दल पण तुम्हाला सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. मी आपल्या मॅनेजिंग कमिटीची आभार मानतो, मला एक संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. पुढच्या वेळेला तुम्ही यांची मुलाखत घ्यायची हो. बोला काय कर्मकारांची मुलाखत आता त्यांनी घ्यायची.